हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि सकाळी नाही ते छानशी आज देवपूजा वगैरे झाली. आणि आज ना आपल्या भावाचा उपवास असतो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी ना भावाचा उपवास असतो. आणि सकाळी लवकर उठून वगैरे ना स्वच्छ अंघोळ वगैरे करून तिथली फरशीची स्वच्छता करून आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना मी पूजा वगैरे झाली. आपली रोजची देवपूजा करायची आणि नंतर ना मग आपण ना नागोबाची पूजा करायची असते. आदल्या दिवशी पण पूजा करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पण ना अशी पूजा करतात. पण आपल्या इथं ना आमच्याकडे ना भावाच्या उपासा दिवशी ना अशी पूजा केली जाते. यावर्षी म्हणजे नागपंचमी ना मंगळवारी आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी आज ना भावाचा उपास असतो. नागपंचमी दिवशी ना आदल्या भावासाठी का उपास करतात हे तर आपल्याला माहीतच आहे प्रत्येकांना. पण मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगते की नागपंचमीच्या दिवशी ना आदल्या दिवशी भावासाठी उपवास करतात. की सत्यश्वरी देवीची कथा पण आहे. आणि सत्यश्वरी देवीला ना एक भाऊ होता, सत्यश्वर त्याचं नाव होतं. आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्याचा आकस्मिक मृत्यू झाला बरं का. आणि तर भावाच्या या विरहामुळे ना सत्यश्वरी खूप दुःखी झाली आणि तिने अन्न त्याग केला. म्हणून तिचं भावाचं प्रेम बघून ना त्या नागदेवताला असं कळकळ वाटली आणि तिनं ना तिचं प्रेम पाहून ना नागाच्या रूपामध्ये तिला ती दिसली आणि त्या सत्यश्वरी देवीवरनं प्रसन्न झाली बरं का ही नागदेवता. आणि सत्यश्वरीचा आणि सत्यश्वरीचे प्रेम बघून ना नाग ना खरंच असं तो म्हणाला की असे भाऊ बहीण मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. आणि जी माझी स्त्री पूजा करेल ना त्याला मी त्याचे आणि तिचे भावाचं रक्षण करलं असं म्हणून त्यानं ना ती नागदेवता त्याच्यावर ती सत्यश्वरीवर ना प्रसन्न झाली. आणि ती भावाच्या रूपात ना ते नागाच्या रूपात तिला भाऊ दिसला म्हणून ना तेव्हापासून ना ही पूजा केली जाते. आणि तेव्हापासून ती नागदेवता पण म्हणाली की जी माझी पूजा करेल स्त्री आणि तिचं आणि तिच्या भावाचं रक्षण करेल म्हणून असा आशीर्वाद ना त्या नागदेवताने तिला दिला होता. म्हणून ना तेव्हापासून नागपंचमीच्या आदल्या दिवशी बघा भावाचा असं उपवास करतात. तुम्हाला अजून याच्यापेक्षा जास्तीची काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला जेवढी माहिती होती मी तेवढी तिथे मी माहिती सांगितलेली आहे. आणि इथे मी ना पूजा करायला घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथली जागा स्वच्छ वगैरे करून ना मी पाट अंथरून घेतला आणि त्याच्यावर लाल वस्त्र वगैरे अंथरलेलं आहे. आणि इथे छानसा असा नरसोबाचा असं फोटो नागदेवताची अशी ना फोटो मी इथं चिटकून घेतलेला आहे. आणि हे नागपंचमीच्या आदल्या दिवशी मी पूजा केलेली बरं का भावाच्या उपवासा दिवशी. आणि या दिवशी ना लाकडी पाटावर असं छानसं असं भिंतीवर किंवा नागाचं चित्र पण काढलं जायच्या आधी आणि छान वाटायचं बरं का. आणि मातीचे नाग पण बनवायचे आणि त्याची पूजा पण करायचे. आणि इथे आम्ही छानसं असं ना फोटो आणलेला आहे नागदेवताचा. आणि इथे पण आहे मूर्ती पण आहे, त्यालाही मी पूजा करून घेतली. आणि नागाला ना कच्चं दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवतात. दुर्वा दही गंध अक्षता आणि फुलेही अर्पण करून त्याची पूजा करतात. हे व्रत केल्यामुळे ना घरात सापाची आपल्याला भीती राहत नाही. म्हणून अशी पहिल्यापासून ना परंपरा आहे की आपण अशी पूजा करायची. आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ना वारुळाला जाऊन आणि नागदेवताची जिथे कुठे नागाची मूर्ती असते ना तिथे जाऊन नागदेवताची पूजा ही केली जाते. आणि तुम्ही पाहू शकता इथे माझी छानशी अशी पूजा झाली. धूप दीप आरती सर्व करून घेतलं. खोबरं आणि असे दूध ना लाह्या वगैरे असं वाहून घेतल्या आणि नंतर आरती वगैरे झाली. आणि आरती झाल्यानंतर ना परत कामं होती. मग आदल्या दिवशी आमच्या इकडे ना भावाच्या उपदिवशी ना काही चिवडा आणि करदंट वगैरे बनवतात. आमच्याकडे अशी प्रथा आहे की त्या दिवशी चिवडा आणि करदंट वगैरे बनवतात आणि फराळीचं म्हणून ते एकमेकाच्या असे घरीही वाटतात. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी माझी नागोबाची ती पूजा झाली. आणि सकाळपासून म्हणजे पूजा झालेली आहे. कारण सकाळी मी श्रावणातला सोमवारची पूजाही करून घेतली आणि देवपूजाही झाली. आणि छानशी नाही ते आपली नागोबाची पूजाही करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. आणि नागदेवतांची अशी पूजा केली जाते. आणि नागदेवतांची ना पूजा आपल्या कुटुंबापासून ना रक्षण करण्यासाठी ना मग आपण अशी पूजा करायची असते. आणि नागपंचमीचा सण ना स्त्रियांचा असं खूप म्हणजे खूप असं हा सण मोठा असल्यासारखा आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे माझी छानशी अशी पूजा झाली. आणि खरंच इतकं मनाला प्रसन्न वाटते ना. सकाळी माझी ह्याची पूजा झालेली आहे, सोमवारची पूजा आणि आता ही नागदेवतांची पूजा. आणि खरंच एक असं पूजा झाली ना घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला वाटते. आणि सकाळपासून आपला दिवस असा खूप छान जातो बरं का. दिवसभर आपला ना इतका असं छान जातो की नाही
विचारायची सोय नाही. आणि चला आता आपली घरातली बाकीची कामं आहेत तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आता चहा बनवला आणि सकाळी मी पहाटे 4 वाजताच उठले होते, कारण सगळे कामं करून आणि हे सगळी माझी पूजा अर्चा हे म्हणजे करायची होती लवकर उठून. कसं माहिती आहे का, काहीतरी पूजा वगैरे असली ना, आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून सगळी देवतांची पूजा वगैरे झाली ना, खरंच आपल्याला इतका दिवस चांगलाही जातो आणि आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं. आणि इथे मी ना आईबाबांना सर्वांना चहा वगैरे दिला आणि इथे मी करदंटाची बर्फी बनवायला घेतलेली आहे. आणि इथे डाळ घेतले फुटाणे, ते मिक्सरला मी लावून घेते. आणि आमच्या इकडे ना करदंट आणि चिवडा आणि मटकीची उसळ वगैरे बनवतात आणि घरोघरी ना ते ताट फराळीचं म्हणून त्यांना देतात, त्यांनीही आम्हाला देतात. असं आमच्या इकडे परंपरा पण आहे म्हणू शकताय. आणि अजूनपर्यंत ते परंपरा आहे आमच्या इथे. आणि इथे मी मिक्सरला ना डाळ वाटून घेतले, आई इकडे चाळणीने चाळून घेतात. ते चाळल्यामुळे ना त्याच्यामुळे एकदम छान असे सॉफ्ट करदंट बनतात. नाहीतर फक्त मिक्सरला वाटून जर आपण डायरेक्ट करदंट बनवून ना, ते थोडंसं रवाळ असतं आणि ते दिसायलाही छान दिसत नाही आहे. आणि एकदम मऊसूत पेड्यासारखे आपले करदंटची बर्फी बनवायची असेल ना, तर आपण चाळणीने असे चाळून घ्यायचे. मग आता माझं आणि आईचं दोघींचं चाललेलं आहे बरं का हे. आणि शौर्याचं त्याला थोडीशी तब्येत बरी नाही शौर्याची, मग तो वरच्या रूममध्ये एकदा खेळतो, परत इथं खाली येतोय, त्याचं चालूच आहे हे. तर आता लहान मुलांना कसं या महिन्यामध्ये पावसाळ्यात थोडंसं आजारी वगैरे पडतात. शौर्यला पण तसं झालेलं आहे बरं का. 2-3 दिवस झालं ताप आहे आणि खोकला पण आलेला आहे वातावरणामुळे. आणि इथे मी करदंटाची बर्फी बनवण्यासाठी 1 किलोचं मी करदंटाची बर्फी बनवणार आहे, तुम्ही पाहू शकताय. तर इकडे मी गॅसवरती ना पाक बनवायला घेतलेला आहे. आणि छानसं इकडे ना मी पाक बनवायला घेतलेला आहे. आणि आई तोपर्यंत ना परातीला तूप वगैरे लावून घेत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना आपण जर तिथंच उभा राहायचं असेल ना, फुल गॅस ठेवून ना पाक बनवू शकतो. किंवा आपल्याला म्हणजे कसं आपण काय करतो की पाक बनवताना इकडे तिकडे फिरत असतो, मग तेव्हा मंद आचेवर आपण गॅस ठेवायचा. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना माझा पाक रेडी झालेला आहे. आईने बघा इकडे ना ह्याच्यामध्ये पाकामध्ये थोडंसं वेलची पावडर टाकलेली आहेत. आणि वेलची पावडरमुळे खूप छान असा स्मेल येतो. याच्यामध्ये ना खोबऱ्याचा किसही घालतात, पण शौर्याला खोबऱ्याचा किस आवडत नाही म्हणून मी ना करदंटामध्ये खोबऱ्याचा किसचा वापर नाही केला. आणि तुम्ही पाहू शकता इकडे छानशा अशा करदंटाची बर्फी बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकते. मस्त आपली काजू कतली कशी असते ना, तशीच दिसते ना सेम. आणि खायला तर ना खरंच खूप टेस्टी लागते बरं का. आणि हा करदंटाची बर्फी कोणाकोणाकडे असे बनवतात ना, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आमच्याकडे तर नेहमी बनवलं जातं, पण विशेष करून नागपंचमीला जास्तीचं बनवलं जातं. आणि प्रत्येकाच्या घरी करदंट आणि चिवडा आणि मटकीची उसळ वगैरे बनवलेली असते. आणि इथं आम्ही चिवडा बनवण्यासाठी मी चिरमुरे वगैरे पाकडून घेतलं. आणि आपल्याच बागेतलं भरपूर सारा मी कढीपत्ता आणलेला आहे चिवडा बनवण्यासाठी, लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे. आणि चला आता आपण चिवडाही बनवून घेऊया. आणि मी लसूण वगैरे असं कुटून घेतलं. आणि इकडे ना सर्व असं कढीपत्ता मी सोलून घेतलेला आहे. आणि शेंगदाणा आणि डाळ पण आणलेलं आहेत, कारण अगोदर तेलामध्ये तळून घेतात शेंगदाणे. आणि थोडंसं डाळांना ते कढईमध्ये भाजून घेतो आम्ही. आज लोखंडी कढईच वापरायला घेतलेली आहे, कारण याच्यामध्ये सर्व मसाला परता येतो. नाहीतर छोटी कढई झाली ना, मग काहीच असं बनवता येत नाही. तुम्ही पाहू शकता इकडे मी डाळ वगैरे भाजून घेतलं मी थोडंसं हलक्या हाताने. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगदाणेही तळून घेतले आणि कढीपत्ताही तेलातच टाकून मग तळून घ्यायचा आणि साईडला ठेवायचा. आणि आता चला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेतली. आणि नंतर डाळ टाकायचे. आणि डाळ टाकल्यानंतरच मग आपल्याला आपले सर्व तिखटा बेसिक मसाले टाकून घ्यायचे, नाहीतर अगोदर तेलामध्ये टाकलं तर एकदम ठसका उठतो. म्हणून मी डाळ टाकून ना इकडं आई आणि मी दोघी मिळून चिवडा बनवायला घेतलेला आहे. लाल तिखट टाकलं आणि थोडंसं बॅडगीचं तिखट टाकलेलं आहे आणि चिवडा मसाला टाकला. आणि वरून ना थोडीशी म्हणजे काय आपले कढीपत्ता आहेत ना ते टाकलेले. मग परत थोडंसं बाजूला काढलं, कारण जेणेकरून ना हे फिरवताना मसाला आपला कढीपत्ताचा चुरा होईल म्हणून वरून थोडासा टाकता येते. म्हणून मी आईला म्हणलं की थोडंसं साईडला काढून ठेवा, चिवड्यामध्ये अजून वरून टाकता येईल. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि चिवडा मसालाही टाकलेला आहे. आम्ही इथे ना 2 किलोचा चिवडा बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा चिवडा मसाला वगैरे चिवडाही झाला. आणि आज ना भावाचा उपास होता, छानशी अशी आमची पूजाही झाली आणि करदंटाची बर्फी पण बनवली. आणि खरंच खूप छान वाटलं बरं का. आणि चला आज आता सोमवार आहे आहोंचा आणि बाबांचा,
त्यांच्यासाठी इकडे ना स्वयंपाक बनवायचा आहे. कुकरला मी भात लावून घेतला आणि ते फ्लावरची भाजी बनवायला घेतलेली आहे. सुकी भाजीमध्ये फ्लावरची भाजी बनवते, कारण आता पावसाळ्यामध्ये ना फ्लावर जास्त खाऊ नये, पण आहोंना आवडतं म्हणून त्यांनी घेऊन आलेले आहेत. मी फ्लावर सर्व व्यवस्थित ना निवडून वगैरे घेतला आणि उकळत्या पाण्यामध्ये फ्लावर शिजवून घेते पहिल्यांदा भाजी बनवताना. आणि मटकीची उसळ ना तेही मोड येण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि तुम्ही चाळणीमध्ये ठेवायचं, जेणेकरून सकाळी होईपर्यंत खूप छान मटकीला मोड येतात. आणि ते मी फ्लावरची भाजी छान अशी बनवली. याच्यामध्ये ना डाळ टाकूनही बनवतात, पण आता डाळ भिजायला खूप उशीर होईल म्हणून मी डायरेक्ट फक्त फ्लावरचं भाजी बनवलेली आहे. आणि आता नंतर मी इकडे वरण बनवलं घेतलं. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतली, भरपूर सारं लसूण आणि कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. छानसं इकडे आपलं वरणही रेडी झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय वरण आणि भाताशिवाय आपला स्वयंपाक तरी अपूर्णच आहे आमच्यात तरी. आणि चला इथे चपाती पण बनवून घेते आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे, कारण संध्याकाळीच दूध येतं आमचं. आणि संध्याकाळी अर्धा लिटर दूध घेतलं ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दूध घेतो आणि चहाला होतो आहे म्हणून. आणि ते मी शोरला त्याला जेवण इथे भरवायला घेतलेलं आहे, कारण औषध वगैरे घालायचे त्याला. आणि चला सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि भांडीही घासून घेतली. आणि खरंच आज ना खूप म्हणजे खूप असं छान वाटलं बरं का. काही उपास तपास आता श्रावणामध्ये सर्वांचं उपास तपास ह्या देवाला जा ते देवाला जा असं आपलं प्रत्येकांचं असतं. आणि ते मी शौर्यासाठी 1-4-5 लसणाचे पाकळ्या भाजून घेते, कारण खोकला कमी होण्यासाठी. तो खातोय म्हणून मी ना भाजून घेतला आणि त्याला आता नेऊन देते. आणि चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू